मॅडम कधीपासून ते हे बघून ना मी रिपोर्ट बघून कधी ती कॉंग्रॅच्युलेशन सांगू. लग्न होऊन 13 वर्ष झाले. ह्या महाराष्ट्रीयन जोडप्यामध्ये काय कारण असू शकते? आतापर्यंत एकदा पण प्रेग्नन्सी आली त्यांनी खूप सारे नॉर्मल सायकल्स ट्राय केल्या, IUI ट्राय केल्या, पण कधी पण एकदाही प्रेग्नन्सी आली नाही. ऍक्सिडेंटल अबॉर्शन्स पण आले नाहीत. काय असू शकते? आपण थोडंसं अजून मायक्रोस्कोपिक लेवलमध्ये जेव्हा इव्हॅल्युएशन करतो तेव्हा आपण पाहिलं की नुसतं काउंट असणं गरजेचं नसतं. ते काउंट मध्ये असलेले स्पर्म्स जे आहे त्यांची मोटिलिटी कशी आहे, त्यांची मॉर्फॉलॉजी कशी आहे, ते DNA कसं आहे, काय आहे. DFI टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळालं की 30% होतं DFI. इथे पण नेहमी आपण मॉनिटरिंग मध्ये ओव्युलेशन होतोय, सगळं बरोबर आहे, ट्यूब्स बरोबर आहे, पण एंडोमेट्रियम बरोबर आहे का? ते बरोबर दिसते का आपल्याला? पॉलिपॉइडल एंडोमेट्रियम आहे, अनहेल्दी एंडोमेट्रियम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सी राहील का? शक्यच नाहीये. म्हणून आपण काय केलंय, एक चांगलं ICSI प्लॅन करून एम्ब्रियोज बनवून आपण PGTA टेस्ट केलं. त्याच्यानंतर हिस्ट्रोस्कोपी करून जेवढे आपल्याला पॉलिपॉइडल एंडोमेट्रियम होत्या जेंटल स्क्रेप केल्यानंतर आपण ह्यांना एम्ब्रियो ट्रान्सफर केलं. आणि आज काय झालं, 13 वर्षानंतर जे गोष्ट त्यांना भेटली नव्हती आज आपल्याकडे पहिल्यांदा झाली. त्यांना मस्तपैकी प्रेग्नन्सी आली आणि किती, ते पण ट्विन्स. आहे ना एक बंपर ऑफर ह्या कपलला. एकदम दिलं की एकदम बिंदास. किती छान, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन.